दिनांक 20 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 181 ते 210. म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहील ते तरचावे आसन ऐसे. वरी चोखट मृग सेवडी माझी धूतवस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर सकोमळ सरीसे सुबुद्ध राहती आपेसे. एक पाडे तैसे ओझा घाली परी साव्याची उंच होईल तरी अंगहन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषू. म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे. तत्रेकाग्न मनन कृत्वा यत्तेंद्रिय क्रिय उपविश्वासनेंजा उद्योगमात्मविशुद्ध हे. मग तेत आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभविजे. जेत स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिन्य विरे अहंभावाचे. विषयांचा विसरू पडे इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य जे सहजे फावे तक राहिजे मग तेनेची बोधे बैसीजे. आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनुधरी ऐसी अनुभवावी उजरी होची लागे. प्रवृत्ती मागोती मोहरे समाधी ऐलाडी उत्तरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो. मुद्रेची प्रौढी ऐसी तेची सांगिजेल आता परियेसी तरी उरू या जगनासी जडोनी घाली. चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुगटते गाढी संचरिपा. सव्यतो तळी ठेविजे तेने शिवनी मध्ये पडिजे वरी बैसे तो सहजे वामचरणू. गुद मेढ्रा आतो तू चारी अंगुळे निगुतू तेत सार्थ सार्थ प्रीती सांडोनिया. माझी अंगुळ एक निगे तेत टाचेचे उत्तर भागे निहेटिजे वरी अंगे. पेललेनी उचलिले कानेनी जे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेनेची माने. मग शरीर संचू पारता अशेषई सर्वता पार्ष्णीचा माता स्वयंभू होय. अर्जुना हे जान मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौन नामयासी. ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेत अपानो आतुलेकडे वोटो लागे. समम काय शिरोग्रीवम धारयन्न चलम स्थिरा संप्रेक्ष नासिकाग्रम स्वयं दिशचनावलोकयन. तव कर संपुट आपेसे वामचरणी पैसे तव बाहुमुळे दिसे थोरी वाली. माझी उभारलेली दंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारीची कवाडे लागोपाथी. वरचिले पाते ढळती तळीची तळी पुंजाळती तेत अर्धनमिलित स्थिती उपजे तया. दीठी राहुनी आतुलेकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाऊ पडे नासाग्र पिठी. ऐसे अंतुच्या अंतुची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधी दीटीचे तेची होय. आता दिशाची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी हे चाडसरे आघवी आपेसया. मग कंठनाळ आटे हनुवटी हडोती दाटे ते गाठी होऊन नेटे वक्षस्थळी. माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू मनुपे पंडुकुमरा. नाभिवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू. स्वादिष्टानाम वरचिले काठी नाभिस्थान तळवटी बंधू पडे किरीटी ओढियाना तो. ऐसे शरीरा बाहेरीलीकडे अभ्यासाची पाखर पडे तव आंतुत्राय मोडे मनोधर्माची. तळास दर्भ घालून त्यावर मृगाजीन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी असे श्रीकृष्ण अर्जुनास तपश्चर्येसाठी योग्य स्थान निवडण्यासाठी सांगतात. ते दर्भ कोमल व सारखे असावे व्यवस्थित एकसारखे राहील असे अंथरावे. जर आसन उंच होईल तर शरीर डोलेल आणि सखल होईल तर भूमिदोष म्हणजेच गारवा वगैरे लागेल. म्हणून आसन उंच वा सखल असू नये त्यात दोष नसावेत समस्थितीत असावेत असो. मग त्या आसनावर बसून मन एकाग्र करावे आणि मनात सद्गुरूंचे ध्यान करावे. सद्गुरूंच्या स्मरणाने मनात व देहात सात्विकता वाढते आणि अहंकाराची रग नाहीशी होते. मग विषयांचा विसर पडतो. इंद्रिये बाहेर धाव घेत नाहीत. इंद्रियाची रग मोडून अंतःकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. अशी मनाची एकाग्रता होईतोपर्यंत साधकाने थांबावे आणि मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे. तेव्हा देहच देहाला सावरून धरतो
प्राणापान वायूलाच आवरून धरतो. मग पुढे वरचेवर अनुभव येऊ लागतो. मग प्रवृत्ती अंतर्मुख होते. समाधी सहज साध्य होते. आसनावर बसताच सर्व अभ्यास आपोआप पूर्ण होतात. मुद्रेची थोरवी आता एका साधकाने आपल्या मांड्या पोटरीने घट्ट दाबून ठेवाव्यात. दोन्ही तळपाय वाकडे धरून ते आधार चक्राखाली गुदस्थानावर शिवणीपाशी चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत. त्यात उजव्या पायाची टाच खाली घालावी आणि तिने शिवण दाबावी. म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो. गुद व शिश्ने यामधीलची 4 बोटे जागा आहे. त्यापैकी 1.5 बोट वर व 1.5 बोट खाली जागा सोडून मध्ये जी 1 बोट जागा राहते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग वर तोलून घट्ट दाबावे. उचलला आहे की नाही हे न कळेल अशा तऱ्हेने पाठीच्या खालचा भाग उचलावा व त्याप्रमाणे दोन्ही घोटे उचलून धरावेत. मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो. अर्जुना, हे मूळबंधाचे लक्षण आहे असे समज. याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. अशा रीतीने मूळबंधाचे आसन केले म्हणजे खालचा रस्ता बंद होतो आणि मग अपान पायू आतल्या आत वर जाऊ लागतो. तेव्हा डाया पावलावर सहज दोन्ही हात द्रोणाकार करून ठेवावेत. म्हणजे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. पाठीच्या उभ्या करण्यामुळे चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते व डोळ्याच्या पापण्या मिटू लागतात. वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात. तेव्हा डोळे अर्धे उघडलेले व अर्धे मिटलेले दिसते. दृष्टीच्या आतही आतच राहते. जर कौतुकाने बाहेर फाकली तरच ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते. अंतर्मुख झालेली दृष्टी कायम राहते, पुन्हा बाहेर येत नाही. अर्धी दृष्टी नासागरी होते. आता त्या दृष्टीला काही दिशा पाहाव्यात अथवा रूप विषय पाहावा अशा सर्व इच्छा आपोआप नाहीशा होतात. मग मानेला आखडावे, हनुवटी गळ्या खालच्या खळग्यात रोवली जाते. ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते. अर्जुना, तर नंतर कंठमणी दिसेनासा होतो. अशी जी मुद्रा बनते तिला जालंधर बंद असे म्हणतात. अशा स्थितीत बेंबी थोडी उंचावते, पोट सपाट होऊन जाते आणि हृदय कमल आत प्रफुल्लित होते. अर्जुना, शिश्नावरील काठास व बेंबीच्या खालच्या भागास जो बंद पडतो त्यास ओढियाना बंद असे म्हणतात. याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते व आपल्या बाजूस मनाची चंचलता नाहीशी होते असे श्रीकृष्ण अर्जुना समजावतात.